शांतीनगर गजानन परिसरातील बंद अवस्थेत असलेली गोपालनगर पोलीस चौकीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर जलिंदर सुपेकर, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष अख्तर पिंजारी व उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, पीआय बाळासाहेब केदारे यांच्या हस्ते करण्यात आले। गेल्या काही दिवसापासून या भागात घरफोडी, चोरी, चेन स्कॅचिंग अशा प्रकारचे दडण घडत असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने गजानन नगर परिसरात बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात आली आहे। या पोलीस चौक्या बंद याचं कारण असं होतं की पोलीस फोर्स कमी, स्टाफ कमी आहे, इथे बसायला व्यवस्था नाहीये, ज्या जागा आहेत त्या तिथे बसण्याची व्यवस्था नाहीये, ती बिल्डिंग बरोबर नाहीये, जेणेकरून तसं उत्तर आलं असतं तर मला तिथे फंड मंजूर करून घेता आला असतं, यांचे बांधकाम त्यावेळेस करून घेता आले असते, त्याच्या फर्निचरसाठी फंड तयार करून घेता आला असता आणि वाढीव फोर्स मंजूर करून घेता आला असता, याच दिशेने त्यावेळेस प्रश्न टाकला होता। परंतु आपल्याकडनं उत्तर असं आलं की तिथे पोलीस चौक्या सुरू आहे आणि तिथे बसतात म्हणून ज्यांनी आम्हाला हे नोटीकरण करून त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि आता देखील काही सदस्यांनी सांगितलं आम्ही जिथे काही फॅन लागेल तिथे काही सुविधा लागेल ते देखील ते करून द्यायला तयार आहेत, परंतु या ठिकाणी आमची जबाबदारी आहे की या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस राहिले पाहिजेत, ती जबाबदारी मात्र केदार यांना उचलायला लागेल। या ठिकाणी मला माहिती आहे ते मला विधान साहेब मॅनपॉवर कमी आहे,